तसं मी फाउंडर डायरेक्टर आहे आणि या कंपनीने आम्ही बरेचसे एक्सपो ऑर्गनाईज करतो वेगवेगळ्या विषयावर. जास्तीत जास्त आम्ही कॉर्पोरेट्सवरती जास्त काम करतो. आदित्य बिर्ला असेल, JSW सिमेंट असेल, TVZ असेल, अशा वेगवेगळ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांसाठी आणि गव्हर्नमेंटच्या MSME डिपार्टमेंटसाठी सुद्धा आम्ही एक्सपो करतो. माझ्या डोक्यामध्ये असं होतं की कुठेतरी आर्टसाठी सुद्धा एक्सपो केला पाहिजे. तर आर्टचा पण एक वेळ असला पाहिजे आणि त्या ठिकाणी चांगल्या लेवलचं जे धरतीवर तसं काम जे आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे. त्यासाठी हा आपण आन्सर्स फॉरवर्डच्या माध्यमातून आपण हा जो ऑर्गनाईज केलेला जो शो आहे तो WCworld.com फक्त चित्रकला असेल वेगवेगळे विषय आपले संगीत घ्या, नृत्य घ्या, नाट्य घ्या, पिक्चर घ्या, काही हे प्रत्येक क्षेत्रामध्ये कला जे आहे ते तुम्हाला स्ट्रगल आहे. कलेच्या व्यतिरिक्त तुम्ही एखादी गव्हर्नमेंट नोकरी करा तुम्ही सेफ आहात, पण कला म्हटल्यानंतर तुम्ही तिथे तुम्हाला सगळ्यात समोर परफॉर्म करून आपल्याला ते सादरीकरण करून त्या लेवलचं आपल्याला एक कला सादर करावं लागतं. त्यामुळे कला ही कुठली असू दे, चित्रकला असू दे किंवा नाट्यकला असू दे किंवा अजून कुठलीही कला असू दे, फाईन आर्ट असू दे, या ठिकाणी काय असते त्या ठिकाणी स्ट्रगल पण आहेच. पण जर तुम्ही सातत्याने स्वतःप्रमाणे सांगितलं सातत्याने जर तुम्ही प्रयत्न केला कुठल्याही गोष्टीचा तुम्ही जो सातत्याने प्रयत्न करतो आपण आणि त्या लेवलपर्यंत आपण पोहोचतो की नाही मला अजून इम्प्रूव्ह करायचंय, मला माझ्या कामावर अजून इम्प्रूव्ह करायचंय. तशा आता संगीतामध्ये वेगवेगळ्या त्यांना हे मिळत जातात विशारद येते अशा 7-8 त्यांच्या परीक्षा असतात. तशाच प्रकारे आर्टमध्ये सुद्धा परीक्षा आहेत आणि त्याचबरोबर स्वतःची पण परीक्षा आहे की आपण कसं काम इम्प्रूव्ह करतोय आपण. आणि इम्प्रूव्ह करता अशी मी एक्झाम्पल दिलं की सुरुवातीला MM पिसर यांचं रिअलिस्टिक वर्क होतं, नंतर ते मॉडर्न स्टाईलकडे वळल्यामुळे आता नंतर बघतो की त्यांचं चित्र पूर्णपणे वेगळं गेलं आणि मग ते चित्र निघायला गेलं. त्याच्यामध्ये जो बोलतो की आपण की त्या चित्राची किंमत कशी वाढते साधनेच वाढते आणि त्या लेवलला पोचल्यानंतर ते आपोआपच वाटतं. सर मुळात म्हणजे पहिला जो तुम्ही प्रश्न विचारला आन्सर्स वन वर्ल्डचा आन्सर्स वन वर्ल्ड ही राजनची कंपनी आहे, ऍडव्हर्टायझिंग एजन्सी. ज्यावेळेला मी राजन ज्यावेळेला आम्ही दोघंही करतो लॉकडाऊनच्या वेळेला की आर्टिस्ट लोकांचे बरेच काही प्रॉब्लेम झालेले आहेत, तेव्हा मग आम्ही दोघांनी ती वर्ल्ड.com ही कंपनी स्थापन केली. त्या कंपनीचे डायरेक्टर मी आणि राजन आहे. आन्सर्सचा त्याच्याशी काही संबंध नाही. आन्सर्स ही ऍडव्हर्टायझिंग एजन्सी. ज्यावेळेला आम्ही नेहरू सेंटरला गॅलरीमध्ये द्यायला गेलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं जर कंपनी असेल तर तुम्ही आमच्याकडे पाठ करू शकता, नावाने होऊ शकत नाही. त्यावेळेला मग मला आन्सर नाही लागेल मला ठेवायचं. बरोबर आहे. आर्टिस्टचं वर्क जेव्हा लागतं म्हणजे कुठलंही एक्झिबिशन असेल जर प्रोडक्टचं जरी असेल तरी ते प्रोडक्ट तुम्हाला दाखवावं लागतं. तिथे सेलिंगचा पार्ट नसतो मोठी, तुमचं वर्क ती क्वालिटी तुम्हाला जगासमोर द्यावी लागते. तसंच आर्टिस्टची स्वतःची वैयक्तिक ओळख होते ही जागतिक लेवलवर आणि त्यांच्याकडे जेव्हा लक्ष जातं बायर क्युरेटर्स या गॅलरीजचं जसे यांच्यासारखे कलेक्टरचं लक्ष जातं ते त्यांच्याकडनं परचेस घेतात. त्यांना खूप फायदा असतो आर्टिस्ट लोकांना, त्यांची ओळख ही मोठ्या लेवल. कसं आहे की हिरा असतो, हिरा जर तुम्ही वर्षानुवर्ष हजारो वर्ष तरी तुम्ही चिखलामध्ये ठेवा कुठेही ठेवा, परंतु तुम्ही त्याला काढलं आणि पॉलिश केली तर ते चमकणार. तसं आर्टिस्टचं असेल तर त्याचं काम आणि क्वालिटी त्याची मेहनत जिद्द प्रामाणिकता ही जर असेल तर तो डेफिनेटली चमकतोच. तो मर्सिडीज घेऊ शकतो. जर प्रामाणिकता नसेल, काम चांगलं नसेल, तो मनापासून करत नसेल शेवटी तिथेच राहतो. नहीं है बात उसका नहीं है, आप क्या ड्रॉ कर रहे हैं उसका है. अगर हुसैन साहब ने कुछ ड्रॉ किया या गायतुंदे साहब ने कुछ ऐसा कर दिया है जो करोड़ों चीजें आपके मोबाइल पे रोज टर्न ले रही है, उससे अलग होके कुछ ऐसा उन्होंने किया है इस 20-25 सालों में 50 सालों में जो वर्ल्ड में किसी ने नहीं किया. इसीलिए उसकी जो कीमत है वो अनाप शनाप है. एक कैनवास का कीमत तो मानिए 500 रुपए, 1000 रुपए, 2000, 5000. अगर कलर इंडियन यूज करें, वेस्टर्न यूज करें, जॉनसन यूज करें या इंटरनेशनल कलर यूज करें 20,000, 50,000, 2 लाख. लेकिन बात उसका नहीं है. बात है यहाँ से सरस्वती ने आपको क्या ड्रॉ करने को बोला है. आज गायतुंदे साहब के वर्क को समझने के लिए 10,000 का किताब आया है. क्यों आया है? क्योंकि एक ऐसा कुछ काम किया गया है जो वर्ल्ड में 18 मतलब करोड़ों लोगों में वैसा काम किसी ने नहीं किया है. इसीलिए कलेक्टर्स जो होते हैं जैसे नितिन भाई है या सर है, ये लोग जो जमा करते हैं
वो कुछ ऐसी चीजें जमा करते हैं जो दुनिया में नहीं है, इसीलिए उसकी वैल्यू जब आकी जाती है क्रिएटर और उसको जब वैल्यू लगाते हैं तब वो 100 रुपए की चीज है लेकिन वो लाखों कीमत होती है, उसका वैल्यू होता है, क्योंकि वैसा दुनिया में नहीं है, इसीलिए आर्ट का कीमत होता है। लेकिन ये सर ने जो अभी काम कर रहे हैं, इन्होंने बोला किसी ने कि प्राइवेट है, मैं इनको प्राइवेट नहीं मान रहा हूं, एक ऐसा एनजीओ बनाया है इन्होंने जो आर्ट को प्रमोट कर रहे हैं। अगर आपका एक घर 50 लाख का है, 1 करोड़ का है, तो 5 लाख का, 2 लाख का, 50,000 का एक पेंटिंग वहां लगा सकते हैं, घर को खूबसूरत बना सकते हैं। ये टेम्परामेंट पैदा करना, तो वहां पे इन्होंने जो बोला कि 10 लाख का भी काम है, 50 लाख का भी काम है, 5,000 का, 50,000 का भी काम है, तो आप वो ले सकते हैं, लोगों में जागरूकता कर सकते हैं